नमस्कार. स्वराज्य मराठीमध्ये आपले स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. दुसरी एक क्लिप मी बघितली. तुमच्या समोर काय एकनाथराव शिंदेचा माणूस उभा आहे का? एवढा 2 मिनिटं बोलतो. मला आता जायचं इथे कुठे जायचं भांडुपला ना काजूर मार्ग आणि तिथून परत जायचंय विक्रोळी आणि परेळला. ठीक आहे, तुम्हाला मी आणखी दुसरा एक व्हिडिओ दाखवतो. व्हिडिओ आहे माझ्या मोबाईल मध्ये, तुमच्या पण असेल. मला त्याचा फार काय समजत नाही, पण मी बघितला. नव्या मुंबईमध्ये एकनाथराव शिंदेच्या कार्यकर्त्याला भाजपवाले ज्या पद्धतीनं झोडतायत ना, चारी बाजूनं भाजपची गिधाडं तिला छपले. चारी बाजूनं भाजपची गिधाडं. आणि तो बिचारा मध्ये आहे तब्येतीनं मजबूत, पण त्याला इतका झोडताय अंगावरचे कपडे काढताय. कोण इकडे मारतोय, कोण तिकडे मारतोय, कोण तिकडे मारतोय, कोण तिकडे मारतोय. एकनाथ शिंदेच्या माणसाचं नाव घेऊन सांगतोय मी. का मारताय? जर खिशातले पैसे काढ, पैसे द्यायचं, पैसे वाटायला आलास करून त्याला मारतायत. एकनाथराव, जवळजवळ सगळ्या महाराष्ट्रामध्ये मी गेलो. अमरावतीमध्ये सुद्धा तुम्हाला कोणी जवळ घेतलेलं नाही. अकोल्यामध्ये तुम्हाला कोणी जवळ घेतलेलं नाही. नागपूरमध्ये तुम्हाला कोणी जवळ घेतलेलं नाही. नव्या मुंबईमध्ये तुम्हाला कोणी जवळ भाजपाने घेतलेलं नाही. पुण्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाजपाने जवळ घेतलेलं नाही. बुलढाण्यामध्ये सुद्धा भाजपानं तुम्हाला जवळ घेतलेलं नाही. नव्या मुंबईत नाही, कुठं नाही घेतलं. बांधवांना दिलो, फक्त मुंबईमध्ये एकनाथरावांना जवळ घेतले. कशा करता घेतलंय? एकनाथरावांना भाजपानं फक्त मुंबईमध्ये घेतलंय. बाकीच्या ठिकाणी तुमच्या माणसांचे कपडे काढून भाजपाने तुम्हाला मारताय. ठाण्यामध्ये सुद्धा भाजपवाल्यांनी काय अवस्था केली. कल्याण डोंबिवलीमध्ये मी परवाच्या दिवशी प्रचारला होतो, तिथं सुद्धा भाजपवाल्यांनी एकनाथ शिंदेला जवळ घेतलेलं नाही, फक्त मुंबईमध्ये घेतलंय. कशा करता घेतलंय? तुमच्यावर प्रेम आलं म्हणून नाही. तुमच्याबद्दल त्यांचं प्रेम वाढलं आणि तुम्ही आमचे सत्तेतले भागीदार आहात राज्यामध्ये म्हणून सन्मानानं तुम्हाला घेतलं नाही. तर मुळातच तुम्ही गद्दारी केलेली असल्यामुळं मुंबई तोडण्याकरता तुम्ही अधिक गद्दारी ताकदीनं करावी आणि थोडाफार तुमच्या गद्दारीचा फायदा आम्हाला म्हणजे भाजपाला व्हावा आणि ही मराठी माणसाची एकजूट तुटण्याकरता म्हणून एकनाथराव तुम्हाला त्याच्याकरता जवळ घेतलंय. तुम्हाला बाकी कशा करता तुमचं प्रेम आलंय म्हणून तुम्ही जवळ नाही दिलेला. ज्या दिवशी एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री झाले आणि सभागृहामध्ये त्यांच्या अभिनंदनाचा ठराव आला, समोर विरोधी पक्षाच्या वतीनं मोठा पक्ष आपल्या असल्यामुळे मी बोलायला उभा राहिलो. ते भाषण मध्ये काढून बघा. एकनाथरावांना सांगितलं, एकनाथराव, आज तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे तुमच्या पक्षाचे नेते त्यांना गाडीवरून खाली ओढलं आणि तुम्ही मुख्यमंत्री झाला. तुम्हाला जर असं काही वाटत असेल की हे भाजपने तुम्हाला कायमचा मुख्यमंत्री ठेवतील, तुम्हाला ठेवणार नाही. तुमच्या पक्षप्रमुखाला फक्त गाडीवरून, तेही आजारी असताना, त्यांच्या पाठीचं एवढं मोठं मणक्याचं ऑपरेशन झालेलं असताना, अशा अडचणीच्या काळामध्ये तुम्ही हे काम करायला नको होतं. त्याच वेळेला तुम्ही काम करून उद्धव बाळासाहेब ठाकरेंना गादीवरून खाली ओढलं. उद्धव बाळासाहेब ठाकरेंना एकटा भाजप गादीवरून ओढू शकत नव्हता म्हणून त्यांनी तुमच्यासारखा घरभेदी शोधला. घरगुती शोधला. या इकडे बसा ताई, या इकडे माझ्या जागेवर बसा. आणि म्हणून तुमच्यासारखा घरभेदी शोधला हे मी सांगितलं. आणि म्हणून एकनाथराव, कुठं थांबायचं ते ठरवा, नाहीतर पानिपतचं युद्ध झालं. त्या युद्धामध्ये अहमदशाह अब्दाली आणि पेशवे म्हणजे मराठे एकमेकाच्या विरोधात लढले, मेले. ते मराठे मेले, ते पेशवे मेले, ते अहमदशाह अब्दालीचे सैनिक मेले. पण या दोघांनी मिळून लढाई कोणाकरता केली? ती दिल्लीच्या बादशाह करता केली. त्या लढाईमध्ये दिल्लीचा बादशाह स्वतः खाली उतरला नाही, त्याने त्याचं सैनिक पाठवलं नाही, त्याची दिल्ली शाबूत राहिली. पण मेले ते या ठिकाणी पेशवे किंवा मराठे आणि अहमदशाह अब्दालीचे लोक मेले. अरे ते दिल्लीचे पेशवे म्हणजे भाजपवाले आहेत म्हटलं. दिल्लीचे त्या ठिकाणी जे मोगल बादशाह आहे दिल्लीचा, ते हे भाजपवाले आहेत. तुम्हाला आपापसात शिवसैनिकांमध्ये लढवायचं काम भाजपवाले करतील. एकनाथराव, विचार करा, रक्तपात कोणाचा होईल, रक्त कोणाचं सांडेल?
शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक लढतील आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यभाग साध्य होईल. हा कार्यभाग साध्य होऊ देऊ नका, हे मी कळकळीनं एकनाथरावांना विनंती केली. माझं भाषण काढून बघा. आज सुद्धा सगळ्या मतदारांना मी विनंती करतोय, एकनाथराव शिंदेच्या उमेदवारांना निवडून देऊ नका. भाजपालाच मदत करणार, भाजपालाच मदत करणार. आणि म्हणून एकनाथराव शिंदेच्या एकाही माणसाला निवडून देऊ नका. आणि एकनाथराव शिंदेचे उमेदवार जर खरोखर मराठी असतील, खरोखर त्यांना मराठीचा सन्मान असेल, खरोखर त्यांना स्वाभिमान असेल आणि खरोखर ते हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पाळत असतील, तो विचार मान्य करत असतील, तर त्या उमेदवारांनी सुद्धा सांगावं की मला निवडून देऊ नका, निवडून द्या ते शिवसेना मनसे आणि पवार साहेबांच्या उमेदवारांना निवडून द्या, हे त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे. तर खऱ्या अर्थानं तुमचं मराठी प्रेम आहे. स्वराज्य मराठी, बातमी नाही जबाबदारी. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.